नमस्कार. देवळात केलेल्या भाकितामुळे जानकी खूपच अस्वस्थ असते. तिला झोपच लागत नसते. ती खूपच हादरलेली असते. जानकी घरी येते तेव्हा सुमित्रा जानकीला बोलते, जानकी काय झालंय? जानकी मला नक्की सांग काय झालंय ते. तेव्हा लगेच जानकी बोलते, खरं सांगू का? मला काय झालंय तेच मला कळत नाही, पण मला समजून घ्यायचं आहे. पण ते कसं घ्यायचं तेच मला समजत नाही. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, जानकी काय झालंय तू फक्त मला सांग. मला तुझ्याकडून ऐकायचं आहे. जानकी बोल, तू एवढी का घाबरलेस? तेव्हा देवळात झालेल्या भाकितामुळे जानकी खूपच अस्वस्थ असते आणि ते सर्व ती सुमित्राला सांगते. सुमित्राला कळल्यानंतर सुमित्रा खूपच हादरते. तिला खूप मोठा धक्का बसतो. सुमित्रा स्वतःशीच बोलते, नक्की काय आहे चालू? मला खरंच कळत नाही, पण जे काही आहे ते खूपच विचित्र आहे आणि मला त्या गोष्टीला सामोरं जावं लागणार. पण आता मी काय करू तेच मला कळत नाही. मला शांत बसूनसुद्धा चालणार नाही. पण खरं सांगायचं तर खूपच विचित्र गोष्ट आहे ही. तेव्हा जानकी बोलते, आई, समजा आपल्या आयुष्यातून गेलेल्या गोष्टी जर का त्या गेलेल्याच नसतील आणि त्या आता जर का आपल्या आयुष्यात परत येणार असतील तर आपण काय करायचं? आई तुम्हीच सांगा ना, मला तर समजतच नाही. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, खरं सांगू का? तू अजिबात काळजी करू नकोस. काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण एका गोष्टीचा मात्र तू विचार कर. जे काही करशील ते नीट विचाराने. जानकी मला कळतंय. त्यावेळेला जानकी बोलते, नाही आई, तुम्हाला नाही कळत. तुम्हाला जर का कळलं असतं तर तुम्ही अशा वागल्याच नसतात. आई, तुम्ही एवढ्या सहजपणे कसं काय बोलू शकता? आई प्लीज समजून घ्या. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, जानकी काय बोलायचं आहे तुला मला सांग. तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते, खरं सांगू का? मला काय बोलायचं आहे ते जर का समजून घेतलं तर खूप बरं होईल. खरं सांगायचं तर मला हेच बोलायचं आहे जे तुमच्या समोर आहे. सांगू का मला काय बोलायचं आहे ते? तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते, हो सांग ना. त्यावेळेला जानकी बोलते, आई, ऋषिकेशच्या आई म्हणजेच पार्वती आई ह्या गेलेल्या नाहीत हे तुम्हाला माहिती आहे. त्या गायब झाल्या आणि त्याच्यानंतर अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी तुमच्या कानावरती पडली. पण खरं खरं सांगा आई, तुम्हाला खरंच वाटतं त्या गेल्यात? कारण आज देवळात झालेल्या भाकितामुळे मला अशा गोष्टी लक्षात आल्यात जे आपल्याला गेलंय असं वाटतंय पण ते आपल्या समोर हजर होणार आहे. कदाचित आपला भूतकाळ आपल्या समोर येणार आहे आणि त्या भूतकाळाला आपल्याला सामोरं जायचं आहे आणि तो भूतकाळ खूपच कठीण आहे. तेव्हा मात्र सुमित्रा हादरते आणि सुमित्रा बोलते, जानकी अगं काय बोलतेस तू? पार्वतीताई येणार असं म्हणतेस? अगं मग आल्या तर चांगलंच आहे ना. तेव्हा लगेच जानकी बोलते, आई, ह्या गोष्टी बोलायला सोप्या आहेत. जर का त्या आल्या तर कदाचित तुमच्या प्रत्येक गोष्टीत त्या अधिकार गाजवू शकतात. तुमच्या प्रत्येक गोष्टीत त्या फक्त आणि फक्त त्यांचाच विचार करू शकतात. आणि काही झालं तरीसुद्धा आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही. आता एकच गोष्ट, ती म्हणजे तुम्ही जो विचार करताय तो चुकीचा विचार करताय, लक्षात ठेवा. आणि मला तुमच्याशी या भाषेवरती बोलायचंच नाही. त्यावेळेला मात्र सुमित्रा बोलते, जानकी म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? खरंच त्या येणार? तेव्हा जानकी बोलते, हो आई, मी तुम्हाला बोलले होते कोणतं तरी संकट आपल्यावरती येणार आहे आणि त्या संकटाला आपल्याला सामोरं जायचं आहे आणि ते संकट खूपच विचित्र आहे. तेव्हा मात्र सुमित्रा खूपच हादरते आणि मोठ्याने बोलते, जानकी तू काय बोलतेस मला खरंच कळत नाही. पण जानकी एका गोष्टीचा विचार कर. खरंच तुला असं वाटतं की खरोखर त्या जिवंत असू शकतात? इकडे मात्र ऐश्वर्या सारंगला म्हणत असते, सारंग काहीही करून आपल्याला ऋषिकेशच्या आईला शोधायला पाहिजे. तेव्हा लगेच सारंग बोलतो, तुम्ही काय डोक्यावर पडलायत की काय?
तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी समजतंय का? अहो जरा विचार करा. जर का ऋषिकेश दादाच्या आईला शोधलं तर कदाचित माझ्या आईचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो, माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं आणि ते मला कदापि मान्य नाही. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी माफ करणार नाही म्हणजे नाही. आणि मला याविषयी बोलायचंच नाही. प्लीज हे सर्व थांबवा. तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला सारंग काहीच बोलत नाही. सारंग तडक तिथून निघून जातो. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या म्हणते, सारंग, तुम्हाला तुमच्या आईचा विचार करायचा असेल, पण मला नाही. मला तुमच्या आईचा विचारच करायचा नाही. खरं सांगायचं तर मला याविषयी बोलायचंच नाही. खरं सांगायचं तर आता या विषयावर बस झालं. तेव्हा मात्र सारंग खूपच अस्वस्थ असतो आणि त्यावेळेला ऐश्वर्या स्वतःशीच बोलते, सारंग, तुमची आई माझ्याशी खोटं बोलले. तिने माझ्याशी खोटेपणा केलाय आणि तिने जर का माझ्याशी खोटेपणा केलाय तर मग मी तिला थांबवू शकत नाही, मी तिला वाचवू शकत नाही. मला आता तिच्या विरोधात वागणारं माणूसच आणावं लागेल आणि त्यासाठी मी काहीही करेन, कोणत्याही तऱ्हेला जाईन, पण मी शांत बसणार नाही. तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, सारंग मोठमोठ्याने बोलतो, पुरे झालं. ऐश्वर्याचं वागणं खूपच विचित्र होत चाललं आहे, पण त्यांना थांबवलं पाहिजे. पण त्या कुणाचंही काही ऐकत नाहीत. आता मला काय करावं तेच कळत नाही. तेव्हा मात्र सारंग खूपच हादरतो आणि शेवटी तो मोठ्याने बोलतो, पुरे, आत्ता या गोष्टी आत्ताच्या आत्ता थांबवा. खरं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय. त्यावेळेला मात्र सारंग खूपच हादरतो आणि शेवटी सारंगने एक घाव दोन तुकडे केलेले असतात आणि तो जानकीला ऐश्वर्याच्या प्लॅनबद्दल सांगतो. तेव्हा जानकी बोलते, सारंग भाऊजी, खरंच थँक्यू, तुम्ही स्वतःच्या आईचा तरी विचार केलात. तेव्हा सारंग बोलतो, मी विचार करणार नाही असं वाटलंच कसं तुम्हाला? खरं तर विचार करणं हे माझं कर्तव्यच आहे, कारण ती माझी आई आहे आणि तिच्या बाबतीत काहीही वाईट साईड घडलेलं मला सहन होणार नाही आणि मी जे मला पाहिजे तेच मी करणार. तेव्हा मात्र सारंगला खूपच राग आलेला असतो. सारंग मोठ्याने बोलतो, पुरे झालं, आता विषय समाप्त. आता कोणत्याच गोष्टीचा मला विचारच करायचा नाही. जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे आणि आता तर मी शांत बसणारच नाही. तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर सारंगने ऐश्वर्याचं सत्य सांगून जानकीला योग्य केलं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.